काही खजिने असे असतात जे सापडले तर आयुष्य बदलतं आणि काही खजिने असे असतात जे आयुष्यच संपवतात. ही गोष्ट आहे एका अशा खजिन्याची ज्याचा शोध घेणारे आजपर्यंत परत आले नाहीत आणि जे परत आले ते जिवंत नव्हते. आदित्यला इतिहासाचं वेड होतं. जुन्या गोष्टी, जुन्या कथा आणि विशेषतः खजिन्यांच्या दंतकथा. त्याच्या आजोबांचा एक जुना वाडा होता. गावापासून दूर, डोंगरांच्या सावलीत, जिथे संध्याकाळी सूर्य मावळला की अंधार जरा जास्तच गडद व्हायचा. एके रात्री तो वाड्यातल्या अटारीत जुनी पेटी उघडून बसला होता. धूळ उडत होती. कोळ्याची जाळी चेहऱ्यावर लागत होती आणि अचानक त्याला एक गुंडाळलेला पिवळसर कागद सापडला. तो नकाशा होता. कागदावर काळ्या शाईने काढलेलं जंगल, मध्ये एक मोडकं मंदिर आणि लाल रंगात एक मोठं एक्स. खाली एक वाक्य लिहिलेलं होतं, जो या खजिन्याचा शोध घेईल तो स्वतःचा नसलेला अंधार जागवेल. आदित्य हसला. लोकांना घाबरवण्यासाठी लिहिलं असेल. पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही. खिडकीबाहेर वारा हुंकारत होता आणि त्याला असं वाटत होतं कोणीतरी त्याला पाहतंय. दुसऱ्या दिवशी त्याने 2 मित्रांना बोलावलं, रोहन आणि समीर. रोहन थोडा घाबरट पण पैशाच्या मोहात पडणारा. समीर शांत पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा. आपण खरंच जाणार आहोत का? रोहननं विचारलं. अरे, हा आयुष्यभरातला चान्स आहे, आदित्य म्हणाला. खजिना सापडला तर आपण सगळं बदलू शकतो. रात्री 11 वाजता ते तिघे जंगलाकडे निघाले. जंगलात पाऊल टाकताच वातावरण बदललं. हवा थंड झाली. कीटकांचे आवाज अचानक थांबले. मोबाईल नेटवर्क गायब झालं. रोहनचा फोन अचानक बंद झाला. अरे, बॅटरी फुल होती. तो कुजबुजला. कोणीच काही बोललं नाही. ते आत जात राहिले. पानांची सळसळ, कधीतरी एखाद्या फांदीचा तुटण्याचा आवाज, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. थोड्या वेळानं त्यांना एक मोडकं मंदिर दिसलं. नकाशावरचं चिन्ह. मंदिराच्या भिंतीवर लाल रंगात लिहिलेलं होतं, परत जा. समीर थांबला. आपण इथून परत जाऊया. पण आदित्य पुढे गेला. मंदिराच्या मागे जमिनीत लोखंडी दरवाजा दिसला. गंजलेला, जड. तिघांनी मिळून तो उघडला. दरवाजा उघडताच थंड हवा बाहेर आली. आत काळोख. खाली उतरायला जिना. ते खाली उतरले. भिंतींवर चित्र होतं. एक राजा, त्याच्या भोवती सैनिक आणि त्याच्या मागे उभा एक तांत्रिक. चित्रात रक्त, बलिदान आणि शेवटी एक पेटी. खाली लिहिलं होतं, जो मला फसवेल तो शाश्वत अंधारात अडकून राहील. अचानक वरचा दरवाजा जोरात बंद झाला. कोणीतरी आहे वर. पण वर पूर्ण शांतता होती. ते पुढे चालत राहिले. अचानक अंधारातून कुजबूज ऐकू आली. माझं सोनं. रोहन थरथरला. त्याच्या मागे पावलांचा आवाज येऊ लागला. तो वळला. कोणीच नव्हतं. पण पुढच्या क्षणी त्याचा पाय जमिनीत अडकला. जमीन जणू जिवंत झाली आणि क्षणात तो खाली खेचला गेला. रोहन! जमीन पुन्हा सपाट झाली. जणू काहीच घडलं नव्हतं. फक्त त्याचा मोबाईल वर पडलेला. स्क्रीनवर त्यांचा एक फोटो. पण त्या फोटोमध्ये चौथी सावली दिसत होती.
जी त्यांच्यासोबत कधीच नव्हती. आदित्य आणि समीर हादरले होते, पण परतीचा मार्ग गायब झाला होता. ते पुढे गेले. मोठं दालन, मध्ये एक पेटी, सोन्याची, चमकणारी, भोवती मानवी हाडं. हा खजिना नाही, हा सापळा आहे. पेटीवर कोरलेलं होतं, एक जीव द्या आणि अमरत्व घ्या. अचानक त्यांच्या मागे एक सावली उभी राहिली. उंच, काळी, लाल डोळे. ती कुजबुजली. एक जीव. समीर मागे सरकला. आदित्य, आपण पळूया. पण आदित्यच्या डोळ्यांत भीतीपेक्षा लालच जास्त होता. त्याने समीरकडे पाहिलं. माफ कर. आणि पुढच्या क्षणी त्याने समीरला त्या सावलीकडे ढकललं. सावलीने समीरला हवेत उचललं. त्याची किंकाळी दालनात घुमली. आणि अचानक शांतता. सावली गायब झाली. पेटी उघडली. आत सोनं होतं. खूप सारा खजिना, दागिने, नाणी. आदित्य वेड्यासारखा हसू लागला. मी जिंकलो. त्याने सोनं हातात घेतलं. पण सोनं वितळायला लागलं. काळं होऊ लागलं. त्याच्या हातावर काळी छाया चढू लागली. समोर एक आरसा उभा राहिला. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसलं. पण प्रतिबिंब हसत होतं आणि त्याचे डोळे लाल होते. आणि त्याच्या मागे शेकडो आत्मे उभे होते. एक आवाज घुमला. खजिना कधीच सोन्याचा नव्हता. तो विश्वासघाताचा होता. जो आपल्या मित्राला सोडतो, तो स्वतःच कायमचा कैद होतो. जमीन हलायला लागली. भिंती कोसळू लागल्या. नाही, मला जाऊ द्या. पण सावली त्याच्या भोवती गुंडाळली. क्षणात त्याचा आवाज थांबला. सगळं शांत. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाजवळ आदित्यची बॅग सापडली. त्यात तोच नकाशा होता. पण यावेळी त्यावर नवीन नाव लिहिलं होतं. पुढचा शोधकर्ता. आणि त्या नकाशाच्या कोपऱ्यात लाल शाईनं एक छोटा आरसा काढलेला होता. जर कोणी त्या आरशात पाहिलं तर त्यांना आदित्यचा चेहरा दिसतो म्हणे. लाल डोळे, काळी सावली आणि तो कुजबुजतो. माझं सोनं परत आणी. कधीकधी खजिना सापडणं म्हणजे शेवट नसतो. तो सुरुवात असते. एका अशा अंधाराची जिथून परत येणं शक्य नसतं. जर तुम्हाला कधी जंगलात मोडकं मंदिर दिसलं आणि जमिनीत गंजलेला दरवाजा, तर लक्षात ठेवा, काही दरवाजे उघडण्यासाठी नसतात. ते बंदच राहिलेले बरे.